पुढे बघूया तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी विदर्भात बाळासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली। वर्धा इथली सभा हेलिपॅडला परवानगी न मिळाल्याने रद्द झाली आहे। अमरावतीमध्ये ही सभा मुस्लिम बहुल भागात घेण्यात आल्यानं त्याचा नेमका वंचित आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांना कितपत फायदा होईल हे येणारा काळ सांगेल। वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आज एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या विदर्भात सभा आहेत। वर्धेची सभा रद्द झाली असती तरी चंद्रपूरनंतर अमरावतीची सभा आहे आणि अमरावतीच्या या सभेची जय्यत तयारी झालेली आहे। अमरावतीचे जे उमेदवार आहेत गुणवंत देवपारे हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहे आणि या उमेदवाराच्या प्रचारासाठी आज दुपारी 2 वाजताच्या दरम्यान ओवेसी आणि बाळासाहेब आंबेडकर हे दोनही मोठे नेते जे आहेत या ठिकाणी येणार आहे। हा अमरावतीचं हे अकॅडमिक ग्राउंड आहे आणि याच ग्राउंडवर बाळासाहेबांची आणि ओवेसींची सभा होणार आहे। या सभेची आपण पाहू शकतो की जय्यत तयारी झालेली आहे। मोठे मोठे बॅनर्स लागलेले आहे, पोस्टर लागलेले आहे, फ्लेक्स लागलेले आहे आणि पेंडॉलचं काम सुरू आहे। या ठिकाणी एक दीड वर्षापूर्वी जवळपास असदुद्दीन ओवेसी यांची सभा झाली आणि एमआयएमच्या सभेनंतर वातावरण पलटलं आणि किमान या ठिकाणी एमआयएमचे 11 नगरसेवक निवडून आलेले आहे। अमरावती महानगरपालिकेत 11 नगरसेवक आहे, त्यामुळे निश्चितच हा मुस्लिम बहुल इलाका आहे आणि या इलाक्यामुळे ओवेसी यांच्या सभेमुळे निश्चितच बहुजन वंचित आघाडीचे जे उमेदवार यांच्या या उमेदवारांचं जे पाठबळ आहे नक्कीच वाढणार आहे। वंचित आघाडीचे उमेदवार जे आहेत गुणवंत देवपारे हे आपल्यासोबत आहेत। साहेब मला सांगा किती वाजता नेमकी सभा सुरू होणार आहे, सभेचं आयोजन कसं राहणार आहे, याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे? या ठिकाणी जी आता सभा आहे 1 वाजता सभेचं सुरुवात होऊन जाईल। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व बॅरिस्टर ओवेसी साहेब 1 वाजता अमरावतीमध्ये पोहोचतील आणि या ठिकाणी यापूर्वी सुद्धा बॅरिस्टर ओवेसी साहेबांच्या सभा झालेल्या आहेत। पहिल्या सभेमध्येच त्यांनी या ठिकाणी 11 नगरसेवक निवडून आणले आणि माझा विश्वास आहे की या सभेनंतर लगेच मी खासदार म्हणून अमरावती जिल्ह्याचा एक सांसद म्हणून मला ते निवडून आणतील आणि मला सर्व बांधव बळ देतील। निश्चितच ओवेसी यांच्या सभेमुळे या परिसरातलं वातावरण एकदम बदलून गेलं होतं आणि या ठिकाणी एमआयएमचे 11 नगरसेवक निवडून आले। त्यानंतर गुणवंत देवपारे जे वंचित आघाडीचे उमेदवार आहेत यांचा देखील आत्मविश्वास आपल्याला वाढलेला दिसतो। व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। ब्रेकनंतर बघूया अंधेरी पूर्वेतील मनोळ पोलीस कॅम्प विजयनगर इथल्या रहिवासी भागातील वुडलँड क्रेस्ट इमारतीत बिबट्या शिरलाय। सकाळी 10च्या दरम्यान एक बिबट्याचं पिल्लू इथं आल्यानं एकच खळबळ उडाली, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वन विभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आणि आता बिबट्याचं पिल्लू इथं शिरल्या कारणाने सगळ्यांमध्येच दहशतीचं वातावरण आहे, त्यामुळे ही सगळी ठिकठिकाणी गर्दी आपण बघतोय। पण वन विभागाकडनं या बिबट्याला पकडण्यासाठी म्हणून प्रयत्न केले जात आहेत। हे सीसीटीव्ही फुटेज आपल्या हाती लागलेले आहे, ज्यामध्ये आपल्याला दिसतोय हा बिबट्या या भागात शिरलेला आहे।